गोकुळ सोबत गोकुल। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीसह हजारो लोकांचे जनआंदोलन सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात प्रश्न मांडले तरी त्याची दखल घेतली गेली नाही। येत्या काळात हा लढा असाच चालू ठेवला नाही तर अलमट्टी धरणाचे भूत कायम आपल्या मानगुटीवर असणार आहे। कृष्णा लवादाला आम्ही काही हरकती पाठवल्या आहेत। आता आपण सर्वांनीही दिल्लीपर्यंत त्या पाठवून रस्त्यावरच्या लढाईसोबतच कागदपत्रांची कायदेशीर लढाई लढली पाहिजे, अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनस्थळी मांडली। कर्नाटक राज्याने केंद्राकडे अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीसाठी 1 लाख कोटींची निधीची मागणी केली असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांनी या विरोधात लेखी भूमिका मांडावी असा आग्रह आहे। तसेच या मुद्द्याविरोधात ज्या पद्धतीने तेलंगणा राज्याने सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका घेतली आहे तशीच महाराष्ट्र सरकारनेही विरोधाची भूमिका ठोस कारणासह केंद्र सरकारसमोर मांडावी। गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा मार्ग अवलंबावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली। नव्याने एक समिती स्थापन करून त्यात पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागातील शेतकरी आणि अभ्यासू लोकांचा समावेश केला पाहिजे, हेही यावेळी त्यांनी नमूद केलं। या मुद्द्यावर 21 तारखेला राज्य शासनाकडून बैठक बोलवण्यात आली असून यासाठी पूरग्रस्त भागातील लोकप्रतिनिधींना मात्र बोलवण्यात आलेलं नाही। त्यामुळे सरकार जोपर्यंत या बैठकीसाठी बोलवत नाही तोपर्यंत आम्ही चक्काजाम आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।